हॅलो एव्हरीवन, एएस स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण एमएस सेट 2023 जे की 26 मार्चला होणार आहे त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट जे एमसीक्यू आहेत ते बघणार आहोत. आणि आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण अकाउंटिंग अँड ऑडिटिंग युनिट जो आहे जो की युनिट नंबर 2 आहे आणि जो की सर्वांसाठी मोस्ट डिफिकल्ट असा टॉपिक आहे. त्याच्यावर एमसीक्यू डिस्कस करणार आहोत विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन. प्रत्येक जो प्रश्न आहे त्याच्यावर मी कम्प्लीट जे एक्सप्लेनेशन आहे ते व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल, ज्यावेळी पूर्ण लेक्चर तुम्ही अटेंड कराल त्यावेळी तुम्हाला ते माहिती पडेल. ओके. आणि जर समजा कोणाला पीडीएफ पाहिजे असेल फ्री ऑफ कॉस्ट तर तो तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे प्रोव्हाइड केला जाईल. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. ओके. ज्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऑल द जे पीडीएफ आहे ते भेटणार आहेत. ओके. ज्या ज्या वेळी मी लेक्चर घेईन त्यावेळी तुम्हाला इमिजिएटली तिथे पीडीएफ मी प्रोव्हाइड करणार आहे. ओके. त्याआधी जर समजा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात पहिल्यांदा भेटेल. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. The main purpose of proprietary audit is to check. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला मेन पर्पज विचारलं गेलं आहे प्रोप्रायटरी ऑडिटचं. ओके. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे कॉस्ट रेकॉर्ड्स. सेकंड आहे ट्रान्झॅक्शन हॅव बीन डन इन कन्फर्मिटी विथ एस्टॅब्लिश रूल. थर्ड आहे रिव्ह्यू ऑफ द सिस्टम अँड प्रोसिजर ऑफ द ऑर्गनायझेशन. अँड लास्ट आहे रेशिओ ऑफ द अमाऊंट ऑफ एक्सेप्टेबल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस. ओके. तर हे बघा, क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रोप्रायटरी ऑडिट बद्दल विचारण्यात आलं होतं, ज्यासाठी मी इथे एक्सप्लेनेशन पण लिहिलं गेलं आहे. प्रोप्रायटरी ऑडिट इज कन्फाइन्ड टू एक्झामिन द व्हॅलिडिटी ऑफ appropriation or is a concern with verifying that there is a no linkage of the revenue and wastage of the fund. हे कशासाठी करतात तर to verify करण्यासाठी there is a no linkage of the revenue and a wastage of a fund knowingly or the unknowingly by the disregard of any legal requirement or the financial or the economic consideration. Okay. So proprietary audit is that which meet the test of the public interest, commonly accept the custom and the standard of the conduct and particularly as applied to the professional performance and requirement of regulation and a professional code. ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथे तुम्ही रीड करू शकता, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल अबाउट द प्रोप्रायटरी ऑडिट. ओके. सो जे मेन पर्पज आहे प्रोप्रायटरी ऑडिटचं ते काय आहे तर ट्रान्झॅक्शन हॅज बीन डन इन कन्फर्मिटी विथ एस्टॅब्लिश्ड रूल. सो ऑप्शन बी जो इथे आहे तो करेक्ट आहे. ओके. कॉस्ट ऑडिट इज टू बी कंडक्टेड बाय द कॉस्ट ऑडिटर हु इज अँड. इथे आपल्याला कॉस्ट ऑडिटवर क्वेश्चन केला गेला आहे. तर क्वेश्चन मध्ये असं विचारण्यात आलं आहे जो कॉस्ट ऑडिट जो आहे तो कंडक्ट केला जातो बाय द कॉस्ट ऑडिटर. आता जो कॉस्ट ऑडिटर आहे तो कोण आहे तर क्वालिफाईड कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट. सेकंड आहे क्वालिफाईड चार्टर अकाउंटंट. थर्ड आहे क्वालिफाईड कंपनी सेक्रेटरी अँड लास्ट आहे एनी इंडियन. तर हे बघा, कॉस्ट ऑडिटिंग इज थ्रू द एक्झामिनेशन ऑफ कॉस्टिंग मेथडॉलॉजी system and account to confirm their accuracy and guarantee conformity of the goal of the cost accounting. ज्यावेळी आपण कॉस्ट ऑडिट करतो त्यावेळी आपल्याला त्याबद्दल जे नॉलेज असणं खूप गरजेचं असतं, तेवढं क्वालिफिकेशन असणं खूप गरजेचं असतं. समजा आपण एखाद्या कॉमन पर्सनला चूज केलं तर तो करेल का कॉस्ट ऑडिट तर नाही, कारण त्याला तेवढी नॉलेज असेल का हे पहिल्यांदा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. तेवढं त्याचं क्वालिफिकेशन आहे का, आणि समजा क्वालिफिकेशन असेल तरच आपण त्याला ॲज अ कॉस्ट ऑडिटर अपॉइंट करू शकतो, अदरवाइज नाही करू शकत. तर हे बघा, द पर्सन whom we are selecting he or she must meet the requirement for the title of cost accountant. म्हणजे तेवढं क्वालिफिकेशन असणं खूप गरजेचं आहे. ओके. सो हिअर set forth in clause A of subsection of 1 of section of the 2 of the Cost Management Accountant Act 1959, 23 of 1959.
So in accordance with the section 7 of the Cost and Work Accountant Act 1957, he or she must possess the current certificate of the practice guaranteed by the Council of Institute of the Cost and वर्क अकाउंटंट ऑफ द इंडिया. म्हणजे ज्यावेळी आपण एखाद्या पर्सनला सिलेक्ट करतो ॲज अ कॉस्ट अकाउंटंट, त्याच्याजवळ ते करंट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. कसलं सर्टिफिकेट? तर प्रॅक्टिस गॅरंटेड बाय द काउन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ अ कॉस्ट अँड वर्क अकाउंटंट ऑफ द इंडियाचं. Okay, the partner in the firm of the cost accountant who has a current certificate of a practice is also eligible to name the company cost auditor. It is crucial that such a cost accountant or a partner of a cost accounting firm not hold another job. ज्यावेळी आपण एखाद्या माणसाला सिलेक्ट करतो ॲज अ कॉस्ट अकाउंटंट, त्यावेळी तो तेच काम करेल, दुसरा कसलाही जॉब त्याच्याजवळ नसेल. नॉट होल्ड अनदर जॉब. ओके. The correct answer here is cost audit is to be conducted by the cost auditor who is an qualified cost and management accountant. Okay, so correct answer is option number A. Cost auditor has to submit his report to the board of director who in turn shall file it with the central government within how many days? सो पहिल्यांदा जो प्रश्न आहे तो रीड करून घ्या, अंडरस्टँड करून घ्या, त्यानंतर त्याला आन्सर करण्याचा प्रयत्न करा. ओके. सो इथे काय बोललं आहे, जो कॉस्ट ऑडिटर आहे त्याला जो रिपोर्ट आहे तो सबमिट करावा लागतो टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर. अँड जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे ते इन टर्न शॅल फाईल इट विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके. जे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत ते फाईल करणार टू द सेंट्रल गव्हर्नमेंटला. त्यांच्यासाठी डेजची लिमिट असते, ती किती दिवसांची असते. ओके. त्यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे 60 days ऑफ द रिसिप्ट ऑफ द रिपोर्ट. सेकंड आहे 120 days ऑफ द रिसिप्ट ऑफ द रिपोर्ट. थर्ड आहे 90 days ऑफ द रिसिप्ट ऑफ द रिपोर्ट. अँड लास्ट आहे 30 days ऑफ द रिसिप्ट ऑफ द रिपोर्ट. So according to section 148 clause 3 of the Companies Act 2013, the cost audit must be performed by the cost accountant in the practice who is appointed by the board and paid in the accordance with the any applicable regulation. Okay. So here according to section 148 clause 6 of the Companies Act 2013, read with the rule section 6 clause 6 of Companies Cost Record and the Audit Rule. Every company to whom the cost auditor submit his cost audit report shall within the period of the 30 days. हे बघा इथे दिले गेले आहे 30 days from the date of the receipt of cost audit report. So furnish with the central government such a report with the full information and explanation on every reservation or the qualification in the form of CRA 4. Okay. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे तुम्ही रीड करू शकता, कारण मेन जे आन्सर आहे इथे जे आपल्याला पाहिजे आहे ते आपल्याला भेटलं आहे, जे की 30 days आहे. ओके. इथे तुम्हाला सेक्शन पण जे आहे ते लक्षात ठेवायचे आहेत. सो जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी, दॅट इज 30 days ऑफ द रिसिप्ट ऑफ द रिपोर्ट. कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड CAS had been issued by. सो इथे तुम्हाला कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड बद्दल विचारण्यात आलं आहे, हा कोणी इश्यू केला. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट ऑफ इंडिया. सेकंड आहे द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया. थर्ड आहे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाउंटंट ऑफ इंडिया. अँड लास्ट आहे द मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. सो हियर cost accounting standards are founded on the concept, address costing principle and the offer instruction on how to prepare the general purpose cost statement which was necessary. So call for the attention by the cost accounting profession. हे कशासाठी आलं होतं, का फाउंड केलं होतं आणि कशावर फाउंड केलं होतं, तर हे तुम्ही बघू शकता इथे. फाउंडेड ऑन द कन्सेप्ट अँड ॲड्रेस कॉस्टिंग प्रिन्सिपल अँड ऑफर इन्स्ट्रक्शन. ओके. So Cost Accounting Standard Board, that is CASB, should also continue to prioritize and
codify the general accepted cost accounting principles so that over a time recognize the framework can develop and continue to be acceptable to all the user of a standard including the business expert and other stakeholders. ही जी आहे ती ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे जी एकदा रीड करून घ्या. समजा एखादा प्रश्न विचारण्यात आला तर तुम्हाला तो आन्सर करता आला पाहिजे. Okay, so cost accounting standard, that is CAS, has been issued by the Institute of Cost Accountant of India, that is ICAI. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर ए. Cost accounting standard has been issued by Institute of Cost Accountant of India. X and Y are the partners in the business sharing profit and loss in the ratio of 3:2. They admitted Z as a new partner with 1:5 share in the profit. Calculate the new profit sharing ratio of the partners. क्वेश्चन जो आहे तो खूपच कॉमन आहे. याच्यावर नक्की जो प्रश्न आहे तो विचारण्यात येणार म्हणजे येणारच, कारण रेशिओवर जो क्वेश्चन आहे तो येतोच. ओके, त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो अंडरस्टँड करून घ्या आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सो इथे काय बोलतात की एक्स आणि वाय जो आहे तो पार्टनर आहे बिझनेसमध्ये, ज्यामध्ये ते प्रॉफिट अँड लॉस जे आहे ते शेअर करतात आणि त्यांचा जो रेशिओ आहे तो आहे 3:2. आता जो झेड आहे तो त्यांचा न्यू पार्टनर आहे जो की एंटर झाला आहे बिझनेसमध्ये, ऍडमिट झाला आहे आणि त्याचा जो शेअर आहे तो आहे 1:5 इन दी प्रॉफिट. इथे तुम्हाला जो न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तिघांचाही तो काय येईल असा विचारण्यात आला आहे, म्हणजे कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे. आणि इथे तुम्हाला त्याचे ऑप्शन्स पण दिले आहेत, त्यामधून तुम्हाला जो करेक्ट जो आन्सर आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ज्यावेळी आपल्याला आन्सर माहीत नसतं त्यावेळी आपण काहीही टिक करून येतो, पण यावेळी असं करू नका, कारण सॉल्व्ह करून बघा. कारण असे जे प्रश्न असतात ना ते खूप इझी असतात. फक्त आपल्याला फॉर्म्युला माहिती असण्याची गरज असते, म्हणजे स्टेप आपल्याला काय आहेत हे समजलं ना तर सगळं इझिली समजून जातं. तर ते स्टेप पहिल्यांदा अंडरस्टँड करून घेऊया. तर हे बघा, जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशिओ आहे ओल्ड पार्टनरचा म्हणजे एक्स अँड वायचा तो आहे 3:2. ओके, ज्यावेळी झेड ऍडमिट झाला तर त्याचा जो पार्ट होता तो होता 1/5 शेअर होता प्रॉफिटमध्ये. ओके, सो आपल्याला इथे पहिल्यांदा न्यू प्रॉफिट शेअरिंग जो रेशिओ आहे तो फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे 1 मायनस जो काही न्यू पार्टनरचा शेअर असेल त्याला आपण मायनस करतो 1 मधून. ओके, कारण आपल्याला जे होल आहे त्याला आपण 1 असं कन्सिडर करतो आणि याच्यातनं त्याचा जो आहे तो 1/5 पार्ट आहे. करेक्ट, इथे आपण 5 पार्ट केले आहेत आणि हा जो आहे तो झेडचा आहे. सो रिमेनिंग किती आहे तर 4 आहेत. ओके, सो 4:5 जे आहे ते आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ भेटतो. ओके, सो आता जो एक्स पार्टनर आहे जो ओल्ड पार्टनर आहे त्याचा आपल्याला न्यू जो रेशिओ आहे तो फाइंड आउट करायचा आहे. सो एक्स न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ जो आहे तो काय येईल तर जो ओल्ड रेशिओ आहे तो घ्यायचा, त्याला मल्टिप्लाय करायचा न्यू रेशिओने. ओके, सो ओल्ड काय आहे 3:5 आणि न्यू काय आहे तर 4:5. ओके, त्यावेळी आपल्याला जे आन्सर भेटतं ते काय भेटतं 12:25. सेम आपल्याला करायचं आहे वाय सोबत, कारण वाय पण जो आहे तो ओल्ड पार्टनर आहे. करेक्ट, आणि आता ओल्ड जो रेशिओ आहे वायचा तो किती आहे तर 2:5 मल्टिप्लाय बाय न्यू आहे, न्यू करायचं विच इज 4:5. आपल्याला आन्सर भेटेल 8:25. सो जर आता आपण बघितलं, जर न्यू रेशिओ बघितला तर काय आपल्याला भेटतो एक्स वाय झेडचा तर 12:25, 8:25 अँड 1:5. आता जो इथे 5 आहे ना तो 25 असायला पाहिजे, जो डिनॉमिनेटर असतो तो आपल्याला सेम पाहिजे. सो त्यामुळे 1/5 याला आपण मल्टिप्लाय करणार आहोत 5 ने. सो 5 मल्टिप्लाय बाय 5 इज दी 25, राईट. सो डिनॉमिनेटर सेम भेटेल. सो 5:25, right? So using LCM method to make a denominator common. इथे आपण जी LCM मेथड आहे ती इथे सिलेक्ट केलेली आहे. ओके, ती आपण इथे यूज करत आहोत. सो न्यू प्रॉफिट शेअरिंग जो रेशिओ आहे एक्स वाय झेड याचा जो न्यू शेअरिंग प्रॉफिट रेशिओ आहे तो आहे 12:8:5. सो इथे ऑप्शन ए जो आहे तो इथे करेक्ट येईल. ओके, होप यू हॅव अंडरस्टूड दिस थिंग्स.
If you have any doubt, you can write in the comment box so that I can answer your question. Okay? Till then, keep watching, keep learning.